खूप वेळा काय होतं की आपल्याला कोबीची तीस भाजी खाऊन, पराठे खाऊन नकोसं वाटतं. काहीतरी चमचमीत खाण्याचं मन करत असतं. त्यावेळेस काय करायचं? अशा कोबीच्या वड्या करून पाहायच्या. खूप सोपी पद्धत आहे. 10 ते 15 मिनटामध्ये सर्व रेसिपी तयार होते आणि तुम्ही ह्या वड्या 8 दिवस म्हटलं तरी फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता. त्यानंतर काय करायचं? एक कोबी घ्यायचा, त्याला मधोमध 2 भागामध्ये कट द्यायचा. माझा कोबी हा मीडियम स्वरूपाचा होता म्हणून मी 2 भागामध्ये कट केला. तुमचे कोबी जर लहान लहान आकाराचे असतील तर तुम्ही डायरेक्टही किसू शकता. नंतर यासाठी काय केलं, मी किसण्यासाठी एक बटाटा किसायची किसणी घेतली. तुम्ही हवं तर खोबरं किसायची किसणी घेऊ शकता, पण बटाट्याच्या किसणीने पटकन किसला जातो, वेळही फार कमी लागतो आणि मीडियम आकाराचा असा किसून तयार होतो. तसं तुम्ही जर खोबरं किसायची किसणी घेतली तर एकदम बारीक बारीक किसला जातो आणि जेणेकरून त्याला बऱ्यापैकी पाणी सुटतं, वेळही फार लागतो. त्यासाठी काय करायचं, खोबरं किसायच्या किसणीपेक्षा बटाट्याची किसायची किसणी वापरायची, जेणेकरून पटकन तुमचा एकसारखा कोबी किसून होईल. त्यानंतर किसून एका साईडला ठेवायचा. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवं वाटण करून घ्यायचं. याच्यामध्ये काय करायचं, 7-8 लसणाच्या पाकळ्या, 5-6 हिरव्या मिरच्या, 1 चमचाभर जिरं टाकायचं आणि 1 चमचाभर मीठ टाकायचं आणि मिक्सरला चांगलं वाटून घ्यायचं. दुसरीकडे काय करायचं, किसलेला कोबी घ्यायचा, त्याला पाणी सुटलेलं असतं, चांगलं पिळून घ्यायचा, जेणेकरून त्याच्यामध्ये पाणी नाही राहिलं पाहिजे, नाही तर वडी आपली एकदम पातळ होऊन जाते. त्यानंतर काय करायचं, केलेलं हिरवं वाटण टाकायचं, 1 चमचाभर हे तांदळाचं पीठ टाकायचं, 1 चमचाभर ज्वारीचं पीठ टाकायचं आणि 2 ते 2.5 चमचे मोठाले आपण डाळीचं पीठ टाकायचं. त्यानंतर याच्यामध्ये गरजेप्रमाणे मीठ टाकायचं. त्यानंतर थोडीशी हळद पावडर टाकायची कलर येण्यासाठी. त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकायचं. लाल तिखट या ठिकाणी जपून वापरायचं. आपण हिरवी मिरची वापरलेली असल्यामुळे लाल तिखट हे अगदी पाव चमचा किंवा 1 चमचा टाकायचं. त्यानंतर धनेपूड टाकायची 1.5 चमचा. तुम्ही धनेपूडऐवजी कोथिंबीर पण वापरू शकता. या ठिकाणी तुम्ही पांढरे तीळ पण यूज करू शकता. मी पांढरे तीळ स्किप केले ते. त्यानंतर घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा. व्यवस्थित गोळा मळून घ्यायचा. त्यातला एक गोळा उंडा काढायचा आणि असे गोल आकाराचे उभे लांब लांब असे वड्या बनवून घ्यायच्या. या वड्या अशा मीडियम आकाराच्या बनवायच्या. जास्त जाडही नाही आणि पातळही नाही. जास्त जाड केल्या तर शिजल्यावरती फार मोठ्या होतात आणि त्यानंतर व्यवस्थित कापल्या जात नाही. त्यामुळं मीडियम आकाराच्या अशा वड्या व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे करून घ्यायच्या. त्यानंतर अशा मी सगळ्या प्रकारच्या वड्या बनवून घेतल्या. त्यानंतर एका साईडला तुम्ही स्टीमर असेल तर स्टीमर यूज करा. मी या ठिकाणी इडलीचा कुकर वापरते आहे. त्याच्यामध्ये पाणी टाकलं, स्टँड ठेवलं आणि एक 10 मिनटाची उकळी आल्यानंतर पाण्याला त्याच्यामध्ये एका चाळणीमध्ये केलेल्या वड्या ठेवून दिल्या. झाकण ठेवलं आणि एक 10 ते 15 मिनटं आपण वड्या याच्यामध्ये चांगल्या शिजवून घेणार आहोत. त्यानंतर काय करायचं, पुन्हा एकदा चेक करायचं, सुरी घालायची. सुरी जर क्लीन निघाली तर वड्या व्यवस्थित प्रॉपर शिजल्या जातात. त्यानंतरला थंड करायच्या आणि 1-2 तासांनी व्यवस्थित मीडियम स्वरूपाच्या अशा कापून घ्यायच्या. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी मीडियम स्वरूपाच्या कापल्या. ते तुम्ही हवं असल्यास लहान लहान आकाराच्या पातळ पण कापू शकता. आणि या ठिकाणी मी एका पॅनमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये शालो फ्राय करते आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तळू देखील शकता. त्यानंतरला टाकायच्या सगळ्या आणि साईडने तेल सोडायचं. तेल सोडल्यावरती एक 7 मिनटं एका बाजूने चांगल्या ब्राऊन होऊन द्यायच्या. पुन्हा दुसऱ्या साईडला पलटी करायच्या. साईडने तेल टाकायचं आणि पुन्हा 7 ते 8 मिनटं तशाच ठेवायच्या. 7 ते 8 मिनटांनी खालची बाजू देखील चांगली ब्राऊन झाली की एका ताटामध्ये काढून घ्यायच्या. गरम गरम वड्या लगेच खायला घ्यायच्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.